फलटण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांकडून अटक, तर 36 तासानंतरही दुसरा आरोपी गोपाळ बनने फरारच. सर्व शासकीय कामात अभिजित निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळेचा हस्तक्षेप. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, तर आरोपींवर कठोर कारवाईची रणजित सिंह नाईक निंबाळकरांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींच्या भेटीला. दिल्लीत एकनाथ शिंदेंच्या काही महत्त्वाच्या बैठका. शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यानं चर्चांना उधाण. बीएमसीसाठी भाजपचं 150 प्लसचं टार्गेट. 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न, सूत्रांची माहिती. तर महायुतीचा हा आत्मविश्वास बघून आम्हाला राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल, राऊतांचं वक्तव्य. आपल्याला माहिती आहे, भंडारा शहरामध्ये अनेक विकास कामं झाले, पण त्या विकास कामामध्ये 25 आणि 30% कट झाल्याशिवाय एकही काम झालं नाही. भंडारा नगर परिषदेत कोट्यावधींचा घोटाळ्याचा आरोप. 25 ते 30% कमिशन दिल्याशिवाय काम झालं नाही, परिणय फुकेंचा दावा. मुरलीधर मोहोळ यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा, तर सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळ यांचे हस्तक. त्या व्यवहारावर मुख्यमंत्री फडणवीस अंकुश ठेवतील, धंगेकरांना विश्वास. जुन्या कार्यकर्त्यांकडेही लक्ष द्या, नाहीतर जितक्या जोरात वर गेला तितक्याच जोरात खाली याल. भाजपमधील इन्कमिंगवरून नितीन गडकरींनी टोचले कान. दोन वर्षाच्या चिमुकलीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा. कल्याण पोलिसांच्या अजब कारभारावर संताप. तक्रारदाराच्या माहितीनुसार गुन्हा, चौकशी सुरू असल्याचं पोलिसांचं धक्कादायक उत्तर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या एनएमआरडीएच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती. स्थानिक लोकप्रतिनिधींसह साधू आणि महंतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. भेटीनंतर स्थगितीचा निर्णय.